नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या शुक्रवारी आपण बघितलं जीवन ज्योत मतिमंद मुलांच्या शाळेत नीलाताई किती सेवाभावेने काम करतात. त्यांच्या ह्या कार्याला मनापासून नमस्कार. आजची गोष्ट आहे बेळगाव कन्येची. ही मैत्रीण लेखिका, संयोजिका, व्याख्याती, कवयित्री, निवेदिका काय म्हणून नाहीये, आणि नुसती आहे असं नाही तर ती 10 ते 12 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे. 80व्या वयाच्या ह्या टप्प्यात ती टेक सॅव्ही आहे. टेक सॅव्ही म्हणजे फेसबुक, व्हॉट्सॲप एवढंच नाही, तर ती PDF, शॉपी जैन याच्यासाठी सुद्धा अगदी सहज लीलया हाताळते. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपली आजची मैत्रीण पुन्हा एकदा सातारहून आली आहे आणि कुंदाताई कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. आणि आपल्याला आता कळणार आहे त्या व्याख्या त्यात आहेतच, म्हणजे त्या काय नाहीयेत अशीच मी ओळख करीन खरं तर. कुंदाताई, मला सांगा की तुम्ही मूळच्या सातारच्या का कुठल्या आहात? नाही, माझं माहेर उगार खुर्द, जिल्हा बेळगाव. अच्छा, बेळगावला. बरं. आणि मग कोण कोण होतं माहेरी? माहेरी आई वडील, आम्ही ओळीनं 7 जणी बहिणी, नंतर 3 भाऊ. अच्छा, असे सगळे होतो. बरं बरं. अच्छा, आणि मग तुमचं शिक्षण वगैरे उगारमध्ये झालं? उगारमध्ये. पण मग मराठी वगैरे मधनं झालंय का कानडी मधून? नाही, आम्ही राहत होतो ती सगळी महाराष्ट्रीयन कॉलनी होती, शाळाही मराठीच होती, त्यामुळं मराठी कानडी नाहीच येत मला. बरं बरं. आणि मग कितवी पर्यंत शिकलात, का कॉलेज पण तिकडे केलं? नाही, उगारला कॉलेजची सोयच नव्हती, 10वी पर्यंतच होतं. आणि 10वी उगारला झाली. आम्ही ओळीनं 7 जणी बहिणी, मी मधली, माझ्यापेक्षा 3 मोठ्या 3 लहान. त्यामुळं मी जरी त्यावेळेला गोकाक सेंटरला पहिली आले होते, पण वडील म्हणाले की मी काय पुढं तुला शिकवणार नाही. पहिली आलात म्हणजे 10वीला वगैरे? SSLC आमची त्यावेळची. हो, बरं. अच्छा, अरे वा, तुम्ही गोकाक मध्ये पहिले आलात? हा, पहिले. वा वा. मग ते सगळ्या गावानं डोकं उठवलं. वडिलांनी मलाच सगळ्यांना पेढे द्यायला पाठवलं. मी आमच्या शिक्षकांच्याकडे गेल्यानंतर ते मला म्हणाले की मी तुझे पेढे घेणार नाही, तू ज्या दिवशी BA होशील त्या दिवशी मला पेढे द्यायला ये, तोपर्यंत मला तोंड दाखवू नको. अरे बापरे. आणि मग ते माझ्या डोक्यात होतं की त्यांना पेढे द्यायचेच, कारण त्यांनी मला पुढे आणलं होतं. हो. आणि मग नंतर लग्न झालं, मुलं झाली, आणि मग धाकटा मुलगा माझा जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा मग मी एक्सटर्नल BA केलं. आला मला 18 वर्ष, लग्नानंतर 18 वर्षांनी. लग्नानंतर 18 वर्षांनी तुम्ही केलं BA? केलं. कमाल आहे. आणि काय त्याच्यात ऑनर्स मिळालं का? ऑनर्स मिळालं. वा वा, एकदमच अगदी म्हणजे कौतुकाची गोष्ट तर आहेच, पण खूप घेण्यासारखं आहे. आणि खरी तुमची शिक्षणाची ओढ आणि हुशारी पण, कारण पहिल्या आल्या होत्या म्हटल्यावर खरंच छान आहे. मग तुम्ही नोकरी वगैरे पण केलीत का? हा, मग ज्या वेळेला मी BA झाले त्यावेळेला थोडस आमच्या घरचे काही प्रॉब्लेम होते आणि मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता. आणि मग मला भेटायला मैत्रिणी आल्या की एवढ्या सगळ्या व्यापातनं तू कशी काय BA झालीस? तर मी म्हटलं काय उपयोग, माझं आता वय झालं, मला कोण नोकरी देणार आहे? तर त्यातली एक मैत्रीण म्हणाली की आमचा कारखाना येशील का, पण आमच्याकडे पगार कमी आहे. म्हटलं मी मिस्टरना विचारून सांगते. मग मिस्टर म्हणाले की चालेल, सुरुवातीला कुठं जास्त मिळणार आहे, एवढेच मिळतील, तुला अनुभव तरी येईल. बरोबर. मग मी तिथं अकाउंट सेक्शनला लागले. त्यानंतर मग गजानन मिलमध्ये मला लागली. हो, पण म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावर उगार मध्येच होतात का कुठे आला? नाही, मी सांगलीला होते त्यावेळेला. मिस्टर माझे बँकेत होते आणि त्यांच्या नोकरीमुळे आम्ही सतत फिरतीवर असायचो, बदल्या व्हायच्या. बरं बरं. बरीच गावं झाली आमची, कराड, कोल्हापूर, चिंतामणी नगर, माधवनगर, सांगली.
आणि घरं बदलायची, जागा बदलायच्या, असं सगळं विंचवाचं बिराड पाठीवर असं होतं. मुलं खूप हुशार होती माझी. आणि मग त्यानंतर मग माझे भाऊ मला म्हणाले की सातारला, आई गेली होती आणि सातारला दोघं भाऊ शिकत होते अजून, की तू सातारला येतेस का, म्हणजे कुठंतरी एक कायमचं तुम्ही राहा मुलांच्या शिक्षणासाठी, याच्यासाठी. मग त्यामुळे आम्ही मग सातारला आलो. अच्छा. आणि मग 30 वर्ष मी सातारला, मलाही लगेच नोकरी मिळाली. मुलांची शिक्षण वगैरे तिथं छान झाली. बर बर. पण म्हणजे तुम्ही नोकरी आणि मुलांची शिक्षण असं चालू होतं का? असं चालू होतं. बर बर. आणि काय तुम्हाला नोकरी म्हणजे कुठल्या क्षेत्रात होती? मी अकाउंट्स क्षेत्रात होते. बर. आणि 30 वर्ष केली का? अरे वा, खूपच चांगलं. मग आता हे 30 वर्ष नोकरी करताना, मुलं वाढवताना, हे जे मी आता सांगते सगळ्यांना की ह्या व्याख्यात्या पण आहेत, लेखिका पण आहेत, पुरस्कार विजेत्या आहेत, तर हे कसं काय तुमचं मग? एक आवड होती आणि शाळेत असल्यापासून कुठल्याही स्पर्धेची बातमी कळली की त्यात भाग घ्यायचा आणि नंबर मिळायचा, असं एक थोडंसं काय म्हणतात ते रक्तातच होतं माझ्या. म्हणून मग मी अशा स्पर्धात वगैरे अशी त्यातनं वेळ काढून भाग घ्यायची, नंबर मिळायचे. आणि मग नंतर जेव्हा धाकटा मुलगा माझा BSc झाला, मुलं मॅट्रिक BSc ग्रॅज्युएट होईपर्यंत राहिली, नंतर मग मुलीचं लग्न झालं, मुलं तिघांना नोकरीला. मुलं काय? 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे मला. बरं. ते काय करतात मग? माझा मोठा मुलगा बराच शिकलेला आहे, तो IT क्षेत्रातच आहे. अमेरिकेत होता इतकी वर्ष, आता गेल्या महिन्यात तो आलेला इथे. अच्छा. आणि मधली मुलगी आहे ती आता 28 वर्ष अमेरिकेतच आहे. जावई माझे एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत तिथे. आणि धाकटा मुलगा सकाळमध्ये सिनियर सब एडिटर आहे, तो पुण्यातच असतो. आणि त्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे, परदेशात जायचं नाही. अरे वा. आणि मग धाकटा मुलगा जेव्हा सकाळमध्ये नोकरी लागली, त्याला पत्रकारच व्हायचं होतं, बाहेर पडला 97 साली. आणि मग मला खूप असा वेळ रिकामा मिळायला लागला. अच्छा. आणि मग मी पेपरमधून अशा काही मालिका वगैरे चालवायला लागले, काही लिहायला लागले, मग महिला मंडळातून वगैरे स्पर्धातून भाग घ्यायला लागले. आणि मग अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग माझी शेवटची नोकरी खूप चांगली होती. आणि तिथे वेळेचं बंधन म्हणजे ते त्यांना कौतुक वाटायचं की तुम्ही इतकं छान या वयात सुद्धा करताय, तर त्यांनी की तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे या करा. त्यामुळे मला मग हे सगळं झालं. मग मी एक 5-6 ठिकाणी सातारला डायरेक्टर म्हणून पण माझी निवड झाली. अरे वा. मग रोज कुठेतरी मीटिंग, कुठेतरी कार्यक्रमाचं संयोजन, सूत्रसंचालन याची मुळातच आवड होती. ते जमत गेलं. ती मला शाळेत पण वक्तृत्व कला वगैरे होती का अंगातच? अगदी. हा, कारण त्याच्याशिवाय एवढं येणार नाहीये. कारण सातारमध्ये काय काय केलं तुम्ही अजून? संस्कार भारतीमध्ये मी बरीच वर्ष, म्हणजे आता 32 वर्ष, म्हणजे इथे तर पुण्यात मी करतेच आहे त्याचं काम. बर. सगळी 3-3 वर्ष एक पद असतं आमच्याकडे. अच्छा. तर सातारला मी सगळी पद छान निभावली. पण म्हणजे नोकरी करून तुम्ही हे केलं? हो. आणि ते संध्याकाळीच मीटिंग किंवा कार्यक्रम संध्याकाळीच असतात ना. हो, बरोबर. मी तिथून 5ला सुटायचीच ऑफिस मधून. बर बर. त्यामुळं ते जमत गेलं. आणि इथे आल्यानंतर मला पुणे महानगरचे कोषाध्यक्ष म्हणून, कारण सगळे लोक ओळखत होते. बर. 4 वर्ष इथं कोषाध्यक्ष होते मी. आता साहित्य विधा. आणि साहित्य प्रेमीमध्ये पण तुम्ही आहात. हो. आणि विशेष करून त्याच्यात पण तुम्हाला बक्षीस मिळालंय. तो पण किस्सा सांगा ना, कारण ऐकण्यासारखा आहे तो. काय झालं, मी जेव्हा सातारा सोडून पुण्यात आले त्यावेळेला एक असं न्यूनगंड की आता आपल्याला तिथं काही करायला मिळणार नाही, कारण पुण्यातल्या बायका खूप हुशार असतात, आपण काही फार त्यांच्या इतकं नाहीये. एक दिवस पेपरला जाहिरात बघितली की साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, मला आवडलेले पुस्तक या विषयावर खुली स्पर्धा आहे. मी गेले आणि मी त्यावेळेला कट्यारवर बोलणार असं मी तयारी करून गेले. पण तिथं बघितलं तर सगळ्या बायका ते कट्यार काळजात घुसली. त्यावेळेला गाजत होत्या ना, पिक्चर निघाला होता नुकता. आता मग मी त्यावेळेला विषय बदलला, कारण मी त्यावेळेला नुकती अमेरिकेहून आले होते आणि तिथं मी संगीत नाटक मला आवडतात, ती खूप वेळा बघितली होती. तर मत्स्यगंधा नाटक मला खूप आवडलं. आणि मग मी आयत्या वेळेला त्याच्यावरच बोलले. आयत्या वेळेस बोलले. आणि मग ते त्यांना आवडलं. अच्छा. आणि मग पहिला नंबर आला माझा. आणि सिद्ध करून दाखवलं की सातारच्या आम्ही बायका सुद्धा तुमच्या बरोबरीने आहोत. असं काय एक छान. पण आयत्या वेळेस तुम्ही तुमचा विषय चेंज करून बोललात. त्यांचे सभा, मग त्यांच्या स्पर्धा
त्यांच्या हस्तलिखित स्पर्धा दरवर्षी असतात. मग इथं आम्ही सगळ्या मैत्रिणी संस्कार भारतीच्या सगळ्या एकत्र आलो आणि मोहोर वाचक मंडळ म्हणून एक आम्ही चालू केलं मंडळ. दर महिन्याला एकदा जमायचं एकीकडं आणि मग पुस्तकावर चर्चा वगैरे. अरे वा. मग त्या मंडळातर्फे मी त्या हस्तलिखित स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर आमच्या मंडळातल्या बायका तशा खूपच हुशार, पहिल्यांदाच सगळ्याजणी लिहित होत्या, पण त्याला इतका रिस्पॉन्स छान मिळाला आणि आम्हाला त्यातही पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. मग आम्ही सिद्धलेखिका ह्याच्यात म्हणजे असे बरेच आता ग्रुप आहेत. आता व्हॉट्सअपमुळे तर काय बरोबर आहे. खूपच आपल्याला आणि तुम्ही गप्पा मारताना मला एक पुस्तक पेटी म्हणून सांगितलं होतं. हा, तर ते नाशिकचे आहेत विनायक रानडे म्हणून. अच्छा. तर ते त्यांची पुस्तक पेटी म्हणजे दर महिन्यातनं एकदा ती पेटी ते आणून देतात आपल्याला. बरं. आणि त्यात 100 पुस्तकं असतात. 100 पुस्तकं? अरे बाप. तर ती एक महिन्यातून बदलली तरी चालते, पण आमच्याकडं त्या मोहोर वाचक मंडळमध्ये खूप जणी आहोत आम्ही. आणि बायकांना काही असं लगेच वाचन होत नाही. त्यामुळे मग आम्ही जरा 2-3 महिन्यांनी असं आमचं वाचून झालं की आम्ही त्यांना सांगतो की पेटी बदलायला या. त्यांचा माणूस येतो आणि घेऊन जातो. म्हणजे ते 100 पुस्तकं आपल्याला आणून देतात आपल्या एकाच्या घरामध्ये कुणाच्या. बरोबर, एकाच्याकडे आणणार. मग तिच्याकडेच आम्ही मीटिंग घेतो. पहिली पुस्तकं बदलायची आणि मीटिंग त्याची. म्हणजे मग आपल्यात आपण एक्सचेंज करायची आणि वाचून झालीच मग त्यांना कळवायची. हो. तरी किती दिवस लागतात तो महिने म्हणजे? तरी आता आम्हाला 4 महिने एक पेटी पुरते. बापरे, तरी 4 महिने म्हणजे काहीच नाही. आम्ही वर्षभर लागेल खरं सांगायचं तर. चांगला उपक्रम आहे. आणि ते त्याचे काय चार्जेस असतात त्यांचे ते खरं फुकटच होतं पूर्वी, पण आता ते 15,000 घ्यायला लागलेत, कारण त्यांनाही खर्च असतो ना सगळा. आणि आता त्यांनी परदेशात त्याच्या शाखा चालू केल्या आहेत. म्हणजे माझ्या अमेरिकेत आता भाचे वगैरे आहेत ना, त्यांनी ते चालू केलेलं आहे. ते घेतात त्यांच्याकडून. बर. अमेरिकेत आहे, दुबईत आहे, अशा बऱ्याच देशामध्ये त्यांनी आता ते चालू केलेले आहे. आणि तिकडं सुद्धा महाराष्ट्रीयन लोक, इंडियन लोक खूप असतात. बरोबर. त्यांना ही मराठी पुस्तकं वाचायला आवडतात आणि दर महिन्याला नवीन देतात. हो, हे ऐकूनच खूप छान वाटलं की अजूनही वाचन करणारी पिढी म्हणा, जनता म्हणा आहे. आपण आपल्या पुरस्कारांकडे वळणार आहोत. तर तुम्हाला पुरस्कार म्हणजे अगणित पुरस्कार आहेत, तर त्यातले काही आम्हाला सांगितले तरी आवडेल. आता मी नोकरी सांभाळून असं काही जे काम करत होते, त्यामुळे मला गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला. अच्छा. त्यानंतर माझी मुलं, खरं ते मुलांचं कर्तृत्व आहे, सगळ्या क्षेत्रात चमकली, त्यामुळं सुमाता पुरस्कार मिळाला. बर. अरे वा. मग स्वयंसिद्धा पुरस्कार असे बरेच मिळाले. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मला 2003 साली उगारला, म्हणजे ज्या शाळेत मी शिकले, जिथं माझा जन्म झाला, त्या शाळेच्या असं नाही, त्या गावामध्ये रसिक मंडल म्हणून एक आहे संस्था. तर ते आमच्या शाळेचा विद्यार्थी आणि त्यानं पुढच्या आयुष्यात काहीतरी कर्तृत्व गाजवलं असेल अशा एका विद्यार्थ्याला बक्षीस देतात. आता ते त्यावेळेपासून म्हणजे 5,000 रुपये रोख आणि तो चेक, म्हणजे तो असा मोठा टीव्हीला दाखवतात ना, तो असा कार्डबोर्ड बनवलेला असतो. अरे वा. असा तो चेक वगैरे, असं ते भारी 2 दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो. आणि त्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली. आम्ही गेलो होतो आणि तो मला की ज्या व्यासपीठावर आपण विद्यार्थी म्हणून चमकलो, त्या व्यासपीठावर आज आपण पुरस्कार घ्यायला व्हावा. खरंच किती छान आहे हे. यातनं मला आता विचारायचंय, सरांना भेटलात का ग्रॅज्युएट झाल्यावर? हो. त्यानंतर मात्र काय झालं, उगार, सांगलीहून उगार खूप जवळ आहे, पण नोकरी, मुलं, सासरे होते माझे, त्यामुळं मग ते मला जाणं काही जमलं नाही. पण मग जेव्हा वेळ मिळाला, ते पुण्यात आले, पुण्यात त्यांचा मुलगा होता, मग मी त्यांना देऊन आले. म्हणजे भेट झाली सरांना, खूप आनंद झाला. अगदी. त्यांना म्हणाले, आज मी तुझ्या समोर पेढा खाणार आहे. किती छान. तर मी म्हटलं, तुमच्यामुळे मी हे सगळं करू शकले. नाही, खरंच छान. आणि विशेष म्हणजे मला ते 97 साली आमची भेट झाली आणि ते लगेच गेलेच. अय्यो. त्यामुळे मी म्हटलं, आपण त्यावेळेला ओढाताण करून जाऊन त्यांची गाठ घेतली, नाही तर आयुष्यभर मला ते शल्य राहिलं असतं. म्हणजे आपण पूर्ण करून पुन्हा ती सहज राहिली असते की त्यांना. तो झाला. त्याच्यानंतर मग आकाशवाणीवर काही कार्यक्रम केले मी, आणि अजूनही म्हणजे त्याच्यासाठी लिखाण, सादरीकरण. पुणे का सातारा? सातारा. सातारा. बर. तिथे मग कसं काय, सकाळी जायचं?
हा इथून जाते मी. तिथं होते त्यावेळेला तिथं बरेच व्हायचे. बरं. आता इथून केव्हाही गेलं तरी चालतं ना, ते तारीख आणि वेळ ठरवतात. बरोबर आहे. पण मग काय असतं तुमचं कथाकथन वगैरे असतं त्याच्यावर? कधी कथाकथन, कधी स्वतःच्या कथा सांगा म्हणतात, ते विषय देतील त्याच्यावर. आता त्यांनी सांगितलं अर्धा तासाचा कार्यक्रम करा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, तर 4 जणी त्याच्यामध्ये सहभागी पाहिजेत. अच्छा. मग मी म्हटलं आता ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आरोग्यम धनसंपदा असा विषय मी घेतला आणि थोडंसं विनोदी असं मग मी ते लिहिलं. आणि तिथे गेल्यानंतर मग माझ्या 3 मैत्रिणी म्हणजे एकदा किंवा दोनदा मी ते म्हणजे वाचलो आणि डायरेक्ट आकाशवाणीवर. बापरे, एवढं आहे त्यावेळेस सगळ्यांचंच होतात. मैत्रिणी चांगल्या आहेत. हो नाही, बरोबर. सगळेच तुम्ही ग्रुप तुमचा तयार झालेला असणार आहे. ते सगळं लिखाण वगैरे कधी करता? आता ती आवड म्हटल्यानंतर ते केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते लिहायचंच. आणि आता काय झालंय, व्हॉट्सअपमुळं आणि फेसबुकमुळं, मी अमेरिकेत जेव्हा गेले त्यावेळेला माझी मुलगी म्हणाली की आई तुला काय भेट द्यायचं, तर माझी नात म्हणाली की आजीला आयपॅड घेऊन दे, आमचं सारखं घेऊन बसते. बर, असं झालं काय? नाही. आणि माझ्या नातीनं मला ते शिकवलं सगळं. अच्छा. आणि मग तिनं मला आयपॅड दिलं. मग त्याचा स्क्रीन मोठा असतो. बरोबर. आणि त्यामुळे त्याच्यावर टाईप करणं किंवा त्याच्यावर फोटो काढणं अगदीच सोपं झालेलं आहे. इझी होतं ते मोबाईल पेक्षा. आणि मग इथे आल्यानंतर माझ्या दोन्ही सुना, आता ही जरी अमेरिकेत म्हणजे तिथं तिनं शिकवलं मला, इथं कोथरूडला धाकटी सून असती, मग त्या सुना शिकवतात ना काही अडलं काही झालं. बरोबर, सांगायला. आणि मुख्य कोरोना काळामध्ये मला जास्त वेळ मिळाला, कारण त्या सगळ्या मिटिंगा फिरणं सगळंच बंद झालं. हो. आणि मग त्या काळामध्ये मला खूप मी वाचलं. एकतर माझ्या कोथरूडच्या मुलाला वाचनाची आणि त्या सुनायला पण आवड आहे, तर आमच्या घरातच मोठी लायब्ररी आहे. खूप पुस्तकं ते खरेदी करत असतात, काही त्यांना मिळतात. त्यामुळे मी ती वाचून काढली. मग मी म्हटलं चला आपण काहीतरी आता लिहायला सुरुवात करू. मला प्रवासाची काय लिहिता तुम्ही? तर काय झालं, प्रवासाची आवड खूप आहे, तर मला नैमिषारण्यात जायची एक संधी मिळाली 17 साली. आम्ही गेलो, माझ्या बहिणी आणि तिचा ग्रुप असा होता. कुठे आलं हे नैमिषारण्य? ते लखनौ, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच्यामध्ये आहे. ते इकडे आहे. बर, ओके. आणि मी माहेरची ग्रामोपाध्याय, त्यामुळं आमच्या घरात धार्मिक वातावरण होतं. आणि आमच्याकडे असे शेल्फावर सगळे ग्रंथ रचून ठेवलेले असायचे, राम विजय, हरी विजय, पांडव प्रताप वगैरे. आणि वडिलांना माझ्या म्हणजे कथा कादंबऱ्या वाचलेल्या आवडायचं नाही. ते म्हणायचं ते तुम्ही वाचा. त्यावेळेस राग यायचा, कारण त्या वयात कथा कादंबऱ्यांची जास्त वाचायला, पण ते काही नाही. आणि मग ते जे वाचलं ना, ते अजूनही माझ्या डोक्यात आहे. म्हणजे मी आता हजारो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं, पण मी एकदा सांगितलेला किस्सा कधीही दुसऱ्यांदा सांगितला नाही. काय सांगताय? कारण ते आपोआप आठवतच राहतं. तर आज खरंच म्हणजे मी जे काही आहे ते आई वडिलांच्यामुळे आहे. आईनं पण खूप आम्हाला खूप शिकवलं, छान केलं. आणि वडिलांनी वाचनाची गोडी लावली आणि ते धार्मिक. बरोबर. त्यामुळे मग त्या ह्याच्यामध्ये एकदा नैमिषारण्ये किंवा सूत सांगे शौनकादिका प्रति अशी सुरुवात असते. ते उत्सुकता होती की नैमिषारण्य म्हणजे काय आहे, सूत कोण होता, शौनक कोण होता. आणि मग नैमिषारण्याच्या सहलीला येणार का असं म्हटल्याबरोबर मी लगेच पैसे भरून झाले. गंमत म्हणजे त्यावेळेला अजून कोरोना नव्हता, म्हणजे काहीच नव्हतं. आणि छान आमची ती ट्रिप झाली. पण तिथं गेल्यानंतर मला ते खूप आवडलं. तो भारताचा मध्य आहे आपला. बरोबर. आणि पूर्वी तिथे म्हणजे अजूनही ते पाठशाळा आहेत. आणि 88,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी वायू रूपानं अजूनही आहेत. काय सांगताय? भगवान वेदव्यासांनी तिथं ती शास्त्र पुराण सगळं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. ते सूत ऋषींनी शौनक वगैरे त्यांच्या शिष्यांना तिथं सगळं सांगितलेलं आहे. भागवत सप्ताह हा तिथं पहिल्यांदा सांगितला गेला. अच्छा. भागवत पुराण. आणि म्हणून स्थान महात्म्य म्हणून तिथं भागवत सप्ताह करतात. त्या सप्ताहाच्या निमित्तानंच आम्ही गेलो होतो. अच्छा. आणि मग तिथं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक देवळामध्ये असे भिंतीवर लिहिलेलं आहे तिथं काय कथा घडली. आणि ते भटजी जे असतात तिथले गुरुजी, ते खूप गरीब, पण त्यांना कशाची अपेक्षा नाही, मागत नाहीत काही नाही. आणि ते गेलं की घडाघडा सांगायला सुरुवात करतात की इथं असं घडलं, असं झालं, तसं झालं. मला त्यात खूप इंटरेस्ट होता. मग मी त्यांच्याकडे ते लिहून घेतलं, काही हे केलं. आणि इथं आल्यानंतर मला
वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानाला बोलवलं की मग तुम्ही कशावर बोलणार, तर मी म्हटलं नैमिषारण्य सुरम्य कथा ह्याच विषयावर मी बोलणार. ते लोकांना खूप आवडलं. मग म्हणे अहो असं छान आहे, तर म्हणे खूप जण जातो आम्ही, तर तुम्ही हे लिखित स्वरूपात द्या आम्हाला. म्हणून मग ते पुस्तक लिहून झालं. त्याचं काय नाव आहे पुस्तकाचं? त्याचं नाव मी नैमिषारण्य सुरम्य कथा असं. बरं बरं. त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला. दुसरे वर्षी लगेच त्याची दुसरी आवृत्ती, तिसऱ्या वर्षी तिसरी आवृत्ती. अरे वा. कारण ते ज्येष्ठ नागरिकांना खूप आवडतं. आणि जे जातात, ज्यांना माहिती आहे त्यांना तर ते वाचायला आणि खूप सत्यासाठी आवडेल. खूप जण हल्ली नैमिषारण्यात जातात. अच्छा. मग ते 10-10, 20-20 पुस्तकं अशी घरी येऊन घेऊन जायची माझ्याकडनं. म्हणजे कुठेही त्याची जाहिरात केली नाही, काही नाही. 3 आवृत्ती निघाल्या. आप गेल्या त्या. आणि मग तिथं गेल्यानंतर ते भगवान वेदव्यासांची ती व्यास गद्दी तिथं जी आहे, तिथं आम्हाला नेल्यानंतर मला असं इतकं डोळ्यातनं पाणी का माहिती नाही. आणि मला असं वाटलं की त्या व्यासगद्दीवर व्यास स्वतः बसलेले आहेत आणि ते वायुरूपानं जे ऋषीमुनी ते तिथं बसलेले असे मला दिसले सगळे. तर असं एक वाटलं की आपण ह्या व्यासांचं काय, हा माणूस कोण आहे काय, तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं. आणि मी जसं जसं त्यांच्यावर वाचत गेले तसं त्यांचं मोठेपण मला कळत गेलं. आणि भगवान वेदव्यास नावाचं मी दुसरं पुस्तक लिहिलं. अरे वा. तर त्या पुस्तकालाही प्रतिसाद चांगला मिळाला आणि त्याला मराठी साहित्य मंडळाचा पुरस्कार पण मिळाला. साहित्यभूषण पुरस्कार मला त्या पुस्तकासाठी मिळाला. बेस्ट. खूपच छान. मग त्यानंतर एक जण म्हणाले की अहो तुमचं ते व्यासांचं छान आहे, तर म्हणे आमचं अत्री गोत्र आहे, तर तुम्ही अत्रींच्यावर लिहा. अरे बापरे. त्यामुळे मी अत्री ऋषींची माहिती काढत गेले. पण मग ही पुस्तकं वगैरे तुम्ही कुठून तर मला, मी सातारला नगर वाचनालयात डायरेक्टर होते, त्यामुळे हे सगळ्या वाचनालयाशी मी संबंधित होते. डायरेक्टर होतात त्या? हा, तिथे वाचन. परंतु तिथं जे सारखे आमच्याकडे हे पुस्तक प्रदर्शन भरायचे. नगर वाचनालयाचा मोठा असा हॉल आहे. अच्छा. महिना प्रदर्शनं लावायचे ते लोक. त्यामुळे त्याही लोकांची माझी चांगली ओळख होती. मग इथं आल्यानंतर मी त्यांना भेटले आणि पुणे मराठी ग्रंथालय, पुणे नगर वाचन मंदिर यांच्याशी हे केल्यानंतर ते वाटेल ती पुस्तकं मला ते देतात. मग काही जी जुनी पुस्तकं आहेत ना, ती घरी न्यायला परवानगी नाहीये. ती तिथं बसून वाचायची, कारण ती इतकी जीर्ण झालेले असे ते ग्रंथ आहेत. बरोबर. मग मी दिवसभर तिथं जाऊन बसते आणि त्यांच्या परवानगीनं मग त्याच्या कुठे? पुण्यातच आहे? हा, पुण्यातच आहे. पुणे मराठी ग्रंथालय किंवा पुणे नगर वाचन मंदिर ही तर आता 175 वर्ष झाली त्याला. पुण्यात सगळ्यात मोठं. बरोबर. तर तिथं काय नाही असं नाही, तुम्ही तिथे बसून वाचलं तरी चालतं असं. आणि मग हे सगळं करताना घरच्यांचा काही सपोर्ट? हा, सुना दोन्ही माझ्या, म्हणजे सगळं आता ते पुस्तक, आता मी सध्या नांदेड सिटीत राहते किंवा मी काही गाडी वगैरे चालवत नाही. सुना आहे का, मग त्यांना मी सांगितलं की एवढं पुस्तक बदलून आणा किंवा हे, की त्या आनंदानं त्यांच्या कामानिमित्त जातच असतात. मग ते पुस्तक बदलून आणणं किंवा माझ्या लिखाणात मदत करणं. सुरुवातीला मी आता ढच होते. हो, नाही ढ म्हणण्यापेक्षा हे जे मोबाईल, कॉम्प्युटर, फेसबुक, नाही ते सगळ्यावर तुम्ही आहात. ढ होते. पण त्या सुनांनी शिकवलं, दोघींनी शिकवलं मला. अगदी टेक्नोसेवी पूर्ण दोघी. खरोखर कौतुक आहे. आणि न चिडता. हे महत्वाचं. आणि वेळ दिला त्यांनी. आणि सासू म्हटल्यानंतर जरा वेगळं हे. नाही, आणि खरं म्हणजे सुना माझ्या खूपच चांगल्या आहेत आणि त्यांच्यामुळेच माझी पुस्तकं जे मला बाहेर, म्हणजे मी लिहिल्यानंतर मग हे जरा एडिटिंग करून दे किंवा ते कसं मग बोलून टाईप कसं करायचं, मग ते दुरुस्त कसं करायचं, तिथल्या तिथं वगैरे शिकवलं ना सगळं त्या दोघींनी. खूप छान. ते काय झालं म्हणजे शॉपिजनवर एक दिवस मला ते शॉपिजन ऍप दिसलं. आता जेव्हा फेसबुकवर वगैरे त्यांची ऍड असते बरेच वेळेला, तर त्यात त्यांनी दिलेलं होतं की आम्ही पुस्तक फुकट तुमचं छापू. 4 पुस्तकं माझी प्रकाशित झाली, ती गेली. पण आता वयामुळे म्हणा किंवा मी नांदेड सिटीत राहते, तिकडं येणं जाणं लोकांनाही अवघड होतं, मलाही जाणं कुठं अवघड होतं. तर मी म्हटलं त्यांना परवा की तुम्ही छापाल का, फोन केला त्याच्यावरनं. तर त्या म्हणल्या हो. आणि अक्षरशः दिल्यानंतर 15व्या दिवशी पुस्तक छापून तयार होतं. छापायच्या आधी ते आपल्याला पाठवतात PDF की हे बरोबर आहे का बघा. त्यात काही चुका होतातच प्रिंटिंगच्या, आपण तपासून त्यांना द्यायचं. आणि मग ते परवा मी
गाऊ त्यांना आरती म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रिया, वेदातल्या स्त्रिया, पुराणातल्या स्त्रिया, रामायणातल्या, महाभारतातल्या अशा ज्या बऱ्याचशा दुर्लक्षित आहेत त्यांच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये मी दिलेली आहे. आणि ते त्यांनी आता ई पुस्तकही त्याचं काढलेलं आहे. अच्छा. तर ते ई पुस्तक फक्त 60 रुपयात आहे त्याची किंमत. आणि ह्याची सुद्धा 165च, अगदी नॉमिनल ठेवतात ते, पण ते अहमदाबादला असते, मग तिथून यायला बराच वेळ लागतो आणि चार्जेस वाढतात. तर मग आता कुणाला भेट द्यायची असेल तर आपण ही पुस्तक देऊ शकतो ना. पण हे शॉपी जेल वगैरे जे तुम्ही सांगताय ना, ते तुम्ही तुमचं केलं, शिकलात सगळं करायला? हो, पाठवणं, हे करणं, खरंच मला कौतुक वाटतंय. पाण्यात पडलं की पोहायला येतं म्हणतात, बरोबर की येतं. आणि त्या ज्या रुचा करपे म्हणून मॅडम आहेत त्या खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांना मला हे जमत नाही काय करू की त्या लगेच सांगतात असं करा तसं करा वगैरे. आता या निमित्ताने आता तुम्ही अत्रींवर जे पुस्तक लिहिलं ब्रह्मर्षी अत्री, त्याविषयी मला अजून एक छोटी वेगळी गोष्ट सांगायची आहे की त्यांनी ते पुस्तक त्यांच्या 3 वहिन्या मुग्धा, श्रद्धा आणि समिधा या 3 वहिन्यांना अर्पण केलंय. भावांना अर्पण केलं असेल तर ओके, पण वहिन्यांना अर्पण वगैरे म्हणजे मला खूप छान वाटलं की काय झालं, पहिलं पुस्तक झाल्यानंतर मग मी ते सगळे माझे भाऊ बहिणी, म्हणजे मला असं वाटलं की एकच पुस्तक आपल्या हातनं होणार आहे. तर मला माझ्या पडत्या काळात माझ्या भावांनी आणि बहिणींनी खूप म्हणजे खूप आधार दिला, त्यामुळे त्यांना झालं. मग म्हटलं आता दुसरं पुस्तक काढायचं तर आपल्या भावांच्या पेक्षा आमच्या 3ही भावजया चांगल्या आहेत. म्हणजे आईच्या माघारी आमचं माहेर पण त्या खूप चांगलं करत असतात. खूप कौतुक आहे अगदी. आणि हुशारही तितक्याच आहेत. त्यामुळे मी म्हटलं की आता आपण त्यांना अर्पण करूया, म्हणून मी ते त्यांना अर्पण केलं. पण त्याचं क्रेडिट तुम्हालाच जात आहे, कारण नणन छान असेल तर वहिन्या नक्कीच छान आहेतच, म्हणजे खूपच आहे. चांगलंय तुमचं दोघांचं, हे बघूनच छान वाटतं. त्या अमेरिकेतल्या मुलाकडे गेला होता, तुम्हाला नाती शिकवले सगळं वगैरे, तर तुम्ही परदेशी पण फिरलात, तसं आपल्या देशात पण फिरलायत का? हा, सातारला काय झालं, माझी एक आत्ते बहीण आहे तिथे सातारला, तिचे मिस्टर डॉक्टर भाकरे बळप्रस्थ आहे ते. तर तिनं मला अगदी आईसारखं सांभाळलं. माझ्यापेक्षा ती 7 वर्षांनीच मोठी आहे, पण तिनं खूप आधार दिला मला. तर तिला पण कौतुक वाटायचं की सगळ्या ह्याच्यातनं तू करतेस म्हणून. तर तिथे एक ज्येष्ठ नागरिक संघ होता, तर त्यांच्यातर्फे सारख्या सहली जायच्या. मग पहिल्यांदा मी म्हणायची नको ग बाई, मला काय ते झेपणार नाही, म्हणजे अगदी 7 आणि 8 हजार असले तरी मला आपली मुलं शिकणार आहेत आणि मुलांच्यासाठी असं. मग ती स्वतः कधी वेळेला माझे पैसे भरायची आणि ती मला न्यायची, नाही ग चलत. आणि मग ते मला इतकं आवडलं की पुढं मग तिच्याशिवाय नाहीच, म्हणजे त्यामुळे मग त्या सगळं म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, अरे वा, सगळं आमचं बघून झालं. भारत बघून झालेला आहे सगळं, काय भारत बघून झाला. मग नंतर मग त्यांनीच मग आम्हाला सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, पटाया हे दाखवलं. बरं. मग नंतर आम्ही 3घी बहिणी दुबईला जाऊन आलो. अमेरिकेत 6-6 महिने, मुलगा 3 महिने, मुलीकडे 3 महिने, त्यामुळे बरीचशी अमेरिका बघून झाली. बरोबर. पण आपला भारत कसा वाटतोय तुम्हाला? भारतच छान शेवटी. कारण माझा 70वा वाढदिवस आमच्या सुनेनं तिथे केला. त्या दिवशी मी म्हटलं की आता मी तुमच्या देशात परत येणार नाही. मग माझी मुलगी म्हणती ना, सगळ्यांचे आई वडील दरवर्षी येतात, तू यायलाच पाहिजे. बरोबर. पण म्हटलं नाही. आता परवा ती म्हणाली की आई तू युरोप दर्शन करून ये, फार छान आहे, मी पैसे भरते. पण म्हटलं नाही, आता परदेश प्रवासही खूप झाला आणि आता बास, कुठेतरी थांबलं पाहिजे ना. बरोबर आहे. बायकांचं वय सांगायचं नसतं खरं म्हणजे. पण कुंदाताई आता बोलून गेल्यात की 70वा वाढदिवस झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टीला 7-8 वर्ष झाली आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांचं वय आता कळलं असेल, जे 80च्या उंबरठ्यावर आहे. विश्वास बसत नाही. खरंच नाही, 80च्या उंबरठ्यावर आहे. अशा शुभेच्छा, तब्येतीसाठी सगळं छान होऊ देत. आता आपण ऐकलं हे तुमचं वय साधारण आणि तुमची तब्येत छान दिसतेच आहे आपल्याला, तर याच्या मागचं रहस्य काय आहे? स्वामी समर्थांची कृपा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. या दोन्ही त्यांच्या प्रार्थनेची प्रचिती मला वेळोवेळी आलेली आहे. बर. प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. आता मला कशाची भीती वाटत नाही, कारण हे बरोबर आहेत. बरोबर आहे.
तुम्हाला काय प्रचिती आली अशी? हा, तर त्यातला एक दोनच प्रसंग मी थोडक्यात सांगते. एकदा सातारला असताना माझ्या अंगावर उकळतं तेल पडलं. अरे बापरे. आणि उकळतं तेल सांडल्यानंतर की ते तेल सांडलंय पडलंय आणि मग मी ते लगेच नळाखाली जाऊन ते सगळं धुतलं, हे झालं, पण मला काहीही झालं नाही. आणि मलाही असं त्यावेळेला काही वाटलं पण नाही की काय कोण जाणे असेल, माझ्या लक्षात तेल पडून सुद्धा काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी त्या जे पीठ त्याची मी कडबोळी करत होते, तर ती कडबोळी ती फुटली आणि ते तेल सगळं माझ्या अंगावर पडलं. आणि त्या नादात ती कढईच उलटी झाली आणि माझ्या अंगावर पडलं ते. आणि मी उभं राहून नंतर मी सगळं त्या कडबोळी होत नाही, आता पिठाचं काय करायचं म्हणून मी त्याची शेव काढली, उरलेल्या तेलाचा चिवडा केला, सगळं झालं. हे भाजलेलं असून पण मला काही होतच नव्हतं. आणि संध्याकाळी शेजारच्या काकू आल्या आणि त्या म्हणल्या की अहो तुमच्या पायाला काय झालं? तर मी त्यावेळेला पायाला बघितलं तर बटाट्यासारखे असे काळे 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 फोड. अरे बापरे, म्हटलं मगाशी दुपारी म्हटलं माझ्या अंगावर तेल सांडलं होतं. आणि मग त्या म्हणल्या बघूया तुमचे पाय. तर ते सगळं म्हणजे पार कमरेपर्यंत सगळं भरलेलं होतं. आणि मग त्या म्हणाल्या की नाही नाही, मी तुम्हाला दवाखान्यात नेणार आहे. मी म्हटलं अहो मला काही होत नाही आहे, होईल ते बरं. मग त्यांच्यावर चप्पल कुठं घालता येते. ते अनवाणीत जवळच असं गेलो. ते डॉक्टर सुद्धा थक्क झाले आणि त्यांनी दिलं औषध, पण ते बरं झाले मी त्यातनं. तर आता कुठे जरासा एखादा कुकरचा चटका बसतो, भाकरी करताना चटका बसतो, ते किती वेळ मला अजूनही आश्चर्य वाटतं की जे स्वामींनी ज्या त्यांच्या पोथीत आपण वाचतो तसे त्यांनी माझं दुखणं सगळं त्यांनी घेतलं. नाही खरं. आणि एक दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यातला न विसरता येण्यासारखा प्रसंग म्हणजे अमेरिकेत कोरोना काळात माझा मुलगा इथं आला. 2-3 वर्ष तो इथं होता आणि कोरोना संपल्यानंतर ते परत पुन्हा अमेरिकेला गेले. मग नांदेड सिटीमध्ये फ्लॅट रिकामा आहे, तर म्हटलं आपण राहा तुम्ही. मग राहिले मी आपले तिथे. आणि एक दिवस मी गेले आणि ते हे लागलं, गॅलरीत गेले मी आणि ते दार लागलं आमचं. लागलं असेल मला काय. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ते आतनं लॉक आहे, आपल्याला बाहेर हे नाही. धुवांधार पाऊस होता, आम्ही 10व्या मजल्यावर राहतो. ओरडलं तरी कोणाला, रस्त्यावर माणूस नाही आणि ओरडलं तरी कोणाला कळणार नाही असा तो पावसाचा आवाज होता. आणि मग मला की आता आपण इथंच मरणार आहोत, आपल्याला काहीच नाही. बरं मोबाईल सगळं आठव, मी सहज त्या गॅलरीत गेलेले. आणि त्या क्षणी जेव्हा मी महाराजांचा धावा सुरू केला त्यावेळेला अक्षरशः एक तिरीप अशी माझ्या समोर आली. आणि तिथं झाडू असतो आपला, तो कायम माझा आत असतो, त्याविषयी कसा कोण जाणे मी बाहेर ठेवला होता. आणि त्यांनी म्हणजे मला प्रेरणा दिली, त्या झाडून तू त्या अशावर हात मार. आणि मग मी माझा कुठला जोर लागतोय, आधी घाबर, इकडे रड सुरू होतं, इकडे धावा सुरू होता. पण मी अर्धा तास जेव्हा ते मारलं तो एक क्षण असा झाला की खट्ट दिशी तो खटका निघाला. आणि त्या दिवशी मी इतकी रडले स्वामींचा फोटो जवळ घेऊन. आणि मला की नाही आता मला काहीच होणार नाहीये, काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी. म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी, माझ्या आयुष्यात त्यांनी करून दाखवलं. म्हणजे मोठा अवघड प्रसंग होता हा. आणि पावसाच्या आवाजात ऐकू पण नसतं. आणि आमच्याकडे ती कबुतराची जाळी आहे हो, म्हणजे शेजारचे संपर्कच नाही. आणि त्या भिंती अशा जाड आहेत की दारल्यानंतर बाहेर आवाज जातच नाही. ती रचनाच त्याची अशी आहे. खरंय. मला पुढे अजून काय करायची इच्छा आहे का, शिकायची इच्छा आहे का अजून काही? माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. त्यामुळे मला नवीन शिकायची अजूनही आवड आहे. काही कुणाकडं नवीन शिकायचं असेल तर मी ते शिकते. आणि स्वामींची प्रेरणा असेल त्याप्रमाणे माझ्या हातून घडत जातं, एवढंच माझं आहे. माझं कर्तृत्व यात काय आहे असं मला वाटतच नाही. ते सगळं ते घडवून आणतायत, मी फक्त माध्यम आहे. ते जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे होईल, ते मार्ग दाखवतील तसं. आम्ही एक तिथं सध्या मोफत लायब्ररी चालू केलेली आहे आसाबरी, नांदेड सिटीमध्ये, आमच्याच क्लब हाऊस मध्ये. तर 2 पुस्तक कपाटावर आम्ही चालू केली. आता 2 वर्षात त्याची 10 कपाटं झाली. सगळं लोकांनी डोनेट केलं, टेबल खुर्च्या सगळं आहे तिथं, 10 कपाट आहेत.
3,500 पुस्तकं आहेत आणि इतके लोक तिथं येऊन वाचतात, घरी घेऊन जातात. 24 तास उघडं आहे. आम्ही तिथं एक पॅड आणि पेन लावून ठेवलेले की तुम्ही तिथं नोंद करायची नेल्याची आणि आणल्याची. किती छान. प्रामाणिकपणानं सगळं चालू आहे. खूपच छान. काही ग्राप्यपणा करतात पण ठीक आहे, ते येतातही तितकंच आणि जातही या तितकंच. वाचनात तुमच्या इथे कोणी तरुण मुलं मुली येतात का हो? मुलं मुली येतात, आजोबाजी, ज्येष्ठ नागरिक. त्या ठिकाणी आमच्याकडे आता 10 खुर्च्या आहेत, खुर्च्या आहे, टेबल आहे. मग ते प्रोजेक्ट करायला मुलं घरात जागा नाही तर तिथे येऊन बसतात, सांगूनच बसतात आम्हाला. अरे वा. आम्ही उभं राहतो. नाही, मी विचारलं म्हणजे मोठी लोक, आपल्या वयाची लोक, अगदी यांना आहे. वाचायची आवड आहे. आहे, पण तरुण खूप आहे. मुलं येत असतील तर चांगलं आहे जास्त. तरुणही येतात. आणि तरुणांनी किंवा लहानांनी ती बाग आहे, बागेचं ते क्लब हाऊस आहे, त्यामुळे बागेत खेळायला मुलं येतात, मुलांना सांभाळायला आजी आजोबा येतात आणि तरुण माणसं पण संध्याकाळी फिरायला येतात. बरोबर. मग ते सहजच लायब्ररीमध्ये डोकावतात, घेऊन जातात, कुणाकडे असेल ती देऊन जातात पुस्तकं. नाही, मला म्हणायचे तरुण मुलांनी किंवा लहान मुलांनी वाचावं, वाचनाची गोडी निर्माण व्हावी. अगदी तोच म्हणून तुम्ही उद्देश. काही करता का अजून? हा, त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धा घेतो आणि त्यांच्यासाठी संस्कार वर्ग आता चालू केलेले आहेत. म्हणजे मे महिन्यात दर शनिवारी आणि आता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी. अच्छा. असं आम्ही त्यांच्यासाठी संस्कार वर्ग 1 तास घेतो. त्यालाही छान रिस्पॉन्स आहे, मुलं आनंदानं येतात, नवीन काहीतरी शिकतात आणि त्यांच्यामुळे आमच्या ओळखी पण झाल्या. मग म्हणे अमुक एक वेळ त्यांना इच्छा आहे, येऊ देत. मग कुणी काही नवीन ऍक्टिव्हिटीज तिथे शिकवत असतात. बरं बरं. मग मुलांनाही ते आवडतच ना. बरोबर. साने गुरुजी कथामालेचं काम करते. तर त्या कथामालेचं असं आहे की एका कुठली ते शाळेमध्ये दर महिन्याला जाऊन साने गुरुजींना कथा आवडत होत्या मुलांच्या. तर मुलांचं म्हणजे त्यांचं आहे ना, करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. वा. तर तुम्ही कथा, म्हणून मग आम्ही त्या कथा सांगतो. तर मला जवळ आता ब्लूमिंग बर्ड्स ही शाळा आहे. अच्छा. तर मी तिथं दर महिन्याला जाऊन करते. पण मग काय तिकडे एवढी मुलं 5वी ते 7वी. 5वी ते 7वी. 100-150 मुलं असतात. आनंदानं ती आणि प्रश्नांना उत्तरं देतात. अगदी ते वाटच बघत असतात तुम्ही कधी येता. ते छान अशी फुलं तयार करतात, ते काहीतरी मला भेट देतात, मुलांनी तयार केलेलं ग्रीटिंग. रस्त्यात भेटलं की लगेच खाली वाकून रस्त्यात नमस्कार करतात, मॅडम आमच्या घरी या, आमच्या घरी या. तर त्यामुळे त्या मुलांच्यात खूप छान प्रगती पण होतीये आणि छान. नाही, कारण मला नेहमी वाटतं की हे मोबाईल आणि तुमचं युट्यूब किंवा कॉम्प्युटर यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी असं उपक्रम जर केले तर ती बाहेर येतील. नुसतं बघू नको असं मन होत नाही होत. हा, आनंदाचा एखादा क्षण आहे का किंवा अशी आठवण आहे का काही? तशा बऱ्याच आहेत. स्वामींच्या कृपेनं आयुष्यात आनंदाचे प्रसंग जास्त आलेत. किंवा आता माझ्या वयाच्यानं मी असं ठरवलंय की मागचं काही फक्त चांगलं असेल तेवढंच आपण आठवायचं. बरोबर. किंवा कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. त्यांचे फक्त चांगलं काय आहे तेवढंच आपण बघायचं. तर आता मला चांगले प्रसंग खूपच आठवतात. जो मला उगारला जायला मिळाला. आणि मग काय झालं, त्यावेळेला मी काही जे बोलले उत्स्फूर्त अशी रडत रडतच बोलले, कारण मला ते अगदी भरूनच आलं. तर ते इतकं आवडलं त्या शाळेत. आता तिथं नवीन शिक्षक आले, नवीन फॅक्टरीचे मालक आले, त्यांच्या सुना वगैरे. त्या मला कोणी ओळखत नाहीत, कारण आता मम्मी 63 साली तिथून बाहेर पडली. 67 ला माझं लग्न झालं, त्यानंतर उगाच आमचा संबंध नाही. पण त्यांना माझं बोलणं इतकं आवडतं की त्या काहीतरी निमित्तानं ते दर 2 वर्षांनी मला बोलवतातच. कधी परीक्षक म्हणून, कधी अध्यक्ष म्हणून, कधी महिला मंडळाचा कार्यक्रम म्हणून आणि कधी स्पर्धेचं उद्घाटन. त्यामुळे मला आवडतं आणि माहेरी जायला आवडतंच आपल्याला. आणि माहेरून असं बोलवणं म्हणजे अजून काही आनंदी क्षण किंवा असं काही आहे का? मला मागच्या मे महिन्यामध्ये कराडला पल्प पब्लिकेशन म्हणून एक संस्था आहे, त्यांच्यातर्फे मला महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार मिळाला. अरे वा. म्हणजे माझी साहित्य सेवा बघून. आणि तो ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते. तर ज्ञानेश्वर मुळे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांची अपॉइंटमेंट मिळणं म्हणजे आम्हाला 4-4, 5-5 वर्ष वेटिंग करावं लागतं. पण ते येणार म्हटल्यानंतर
मी लगेचच गेले आणि त्यांच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला तो माझ्या आयुष्यातला फार मोठा प्रसंग होता. नाही खरंय, खूपच छान की एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या हातनं आपल्याला मिळणं. तुम्ही आपल्या या प्रेक्षकांना आणि आपल्या पुढच्या पिढीला काय साधारण सल्ला द्याल? आता आमच्यापेक्षा शिक्षणाची द्वारं खूप खूप कोर्सेस झालेले आहेत, नवीन नवीन सुधारणा होत आहेत, त्यांना फॅसिलिटीज आहेत. म्हणजे आम्ही बॉलपेननं लिहित होतो, तर आता ही मुलं काही बॉलपेन सुद्धा वापरत नाहीत मला वाटतंय. आणि कॅल्क्युलेटर त्यांना आणि आता मोबाईल, कोरोना काळामध्ये त्यांच्या हातात आपोआपच मोबाईल गेला, त्यामुळे त्यांना मोबाईल शिवाय करमतच नाही असं झालेलं आहे. तर पूर्ण त्याच्या आहारी जाऊ नका. त्यातलं चांगलं, त्यातून जे ज्ञान मिळतं ते बघा, वाचा आणि जे करायचं ते चांगलंच एवढं बघावं आपलं. आणि आमच्या वेळेला आम्हाला एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. बरोबर. आताच्या मुलांना खूप आहे आणि घरून सुद्धा आई वडील मुलांच्यासाठी खूप करत असतात, तर त्याचा त्यांनी फायदा घ्यावा आणि पुढे जावं. आणि आता तुम्ही परदेशात जायचा जो हे झालं, म्हणजे माझी मुलं सुद्धा 2 परदेशात आहेत, किंवा आता माझा नातू 4 महिन्यांनी पायलट होणार आहे, तो अमेरिकेतच शिकतोय. अरे वा. मुलींची शिक्षण तिकडच झाली, त्या आता म्हणजे पक्क्या अमेरिकनच झालेल्या आहेत. घरची ही परिस्थिती असली तरी सुद्धा मला असं वाटतं की परदेशात जा, थोडं कमवा, पण पुन्हा मायभूमीला विसरू नका, इकडे या, आपल्या देशासाठी हे खरं आहे. आणि तुम्ही जे पुस्तक लिहिलंय महाभारतातल्या वगैरे सगळ्या स्त्रियांवर विशेषतः, तर त्याच्यावरून मी तुम्हाला आता असं विचारते की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय? परवाच व्हॉट्सअपवर एक सुंदर असा लेख आलाय बघा, की परमेश्वरानं स्त्री निर्माण करताना खूप वेळ घेतला, आणि इतका वेळ का लागला तुम्हाला असं त्यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तिला असं करायचंय, मला तिला असं करायचंय, मला कणखर बनवायचंय, तिला 2च हात देणार आहे, पण ती 10 हातांची शक्ती तिच्या हातामध्ये असली पाहिजे, तिनं कधी आपले अश्रू दुसऱ्यांना दाखवले नाही पाहिजेत, असं सगळं तिनं केलं. असं केल्यानंतर मग ज्यानं विचारलं, मला वाटतं बहुतेक नारद असावेत, मला नाही, की मग एवढी ती सगळी सर्वश्रेष्ठ अशी ती महिलाच ना जगात नाही म्हणे, त्यात एक वैगुण्य राहिले माझं काय, माझ्या हातून राहिलं म्हणाला देव काय, तर ती कधी कधी आपल्यात एवढी शक्ती हे विसरून जाते. अगदी खरं आहे. तर आपण महिलांना आपण कमी मानतो. म्हणजे आता मी सुद्धा नोकरी केली तर घरातलं सगळं करूनच जायचं बाहेर, कारण हे तुझंच काम आहे, घरातलं सगळं काम तुझंच आहे, आम्ही आयतं बसणार, ही जी पुरुषांची, ते खरं आहे, पुरुष प्रधान संस्कृती होतीच. आणि तो इव्हन आपल्यावर पण तो पगडा होता की हे काम, आणि मलाही असंच वाटायचं की नाही, हे आपलं काम आपण केलंच पाहिजे. तर मी पहाटे 4ला उठून बाहेरून त्यावेळेला पाणी आणणं काय ते, आणि मग रात्री 12, त्यामुळे मी हल्ली मला फक्त 4 तास झोप पुरते, तेव्हापासून सवय लागली, ती झालेली आहे. त्यामुळं मला माझा दिवस खूप मोठा असतो असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि हे जमतं, म्हणजे वाईटातून काही चांगलं होतं, पण हे होतं. पण आताच्या स्त्रियांना खूप फॅसिलिटीज मिळत आहेत, तर त्याचा संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. ही फॅसिलिटीज मिळत आहेत, आणि मला तर असं वाटतं की आताच्या स्त्रियांचं भरपूर चेंज होतोय. म्हणजे आधीचं जे सिच्युएशन होती ती बऱ्यापैकी आता बदलत चाललेली बघतोय, आणि चांगलं आहे ते सगळं बदलतंय ते. तर तुम्ही गोष्टतीची मध्ये आलात आणि खूप छान गप्पा मारल्या, आणि खरंच वेळ कमी पडेल आम्हाला, कारण इतकं छान सांगण्यासारखं आहे, ओघवती भाषा ऐकण्यासारखी आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.